तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची। ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही। मराठा आंदोलक मनोज जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे। डिस्चार्ज मिळताच जरांगे पुन्हा मैदानात उतरणार आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जरांगे आंदोलनाची वाट पेटवणार असल्याचंही दिसतंय। तर दुसरीकडे जरांगेंच्याही दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू झालेली आहे। पाहूया या रिपोर्टमध्ये। जरांगेंचा आरक्षणासाठी दसरा मेळावा। रुग्णालयातून डिस्चार्ज, जरांगे थेट मैदानात। जरांगे पुन्हा आंदोलनाची वाट पेटवणार। मराठा आंदोलक मनोज जरांगेंना रुग्णालयातून गुरुवारी डिस्चार्ज मिळणार असून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच जरांगे अंतरवालीत नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात बैठकांचा धडाका सुरू करणार आहेत। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं नियोजन जरांगेंनी केलंय। सगळ्यांनी एकत्र यावं, नेत्यांच्या मागे फिरू नये। एखादा व्यक्ती समाजाचा मेळावा डावलून पक्षाकडे जात असेल तर त्याला सुट्टी द्यायची नाही, असं मनोज जरांगे म्हणाले। तब्येत चांगली आहे। उद्या दुपारी 12 वाजता डिस्चार्ज घेतोय, सुट्टी घेतोय। उद्या डिस्चार्ज घेऊन आंतरवालीला जाणार आहे, कारण पुढची तयारी, कारण अनेक वर्षानंतर जो हा मराठ्यांचा विराट असा दसरा मेळावा होतोय, राज्यातल्या मराठ्यांचे खूप इच्छा होती। 52,000 का काय नुसते स्वयंसेवक झालेत। दरम्यान दसरा मेळाव्याचं नियोजन कसं असणार आहे याबाबतही जरांगेंनी माहिती दिली आहे। 12 वाजता डिस्चार्ज, त्यानंतर अंतरवाली सराटीत दसरा मेळाव्याचं नियोजन करणार। नारायणगडावर जरांगेंचा दसरा मेळावा पार पडतोय। 52,000 स्वयंसेवक गडावर आहेत। मराठा समाजाच्या आग्रहामुळे मेळाव्याचं आयोजन केल्याचं जरांगेंनी म्हटलंय। नारायणगडावर जेवणासह वैद्यकीय सुविधांचीही सोय करण्यात आली। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी, कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीतून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सुरू केलेलं उपोषण स्थगित केलं। यानंतर आता मनोज जरांगे पाटलांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले। त्यातच मनोज जरांगे दसरा मेळावा घेणार असल्याची घोषणा केली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा होतो। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेही दसरा मेळावा घेतात। शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही दसरा मेळावा घेतलाय, तर पंकजा मुंडेंचाही दसरा मेळावा असतो। यात आता मनोज जरांगे पाटील यांची भर पडणार आहे। त्यातून ऐन विधानसभेच्या तोंडावर जरांगे समाजाला काय संदेश देणार आणि पुन्हा सरकारला घाम फोडणार का, हेच पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलेलं आहे। जरांगेंना रसद पुरवणाऱ्या 50 उमेदवारांना पाडण्याचा इशारा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी दिला। रोहित पवार, राजेश टोपेंसह 50 उमेदवारांची यादी तयार आहे, असंही त्यांनी म्हटलंय। तर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालवतायत, असा दावाही करण्यात आला। या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि रोज ऐका बिंचपॉट्स ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट। आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत, तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा।